नमस्कार, मी दीपक केदारे. टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया काही ठळक घडामोडी. मुंबईची चिंता ताकही फुकून प्यारा, उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य. दुष्काळाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा, लोकसभेत अशोक चव्हाणांची मागणी. महिलांना गाऊन घालाल तर 500 रुपयाचा दंड, महिला मंडळाचा तालिबानी फतवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी टाइम पर्सन ऑफ द इयरच्या रेसमधून बाहेर. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. आळेफाटे येथे एका वयस्कर व्यक्तीला त्याच्याशी मोबाईल संपर्क साधून त्याच्या बँक खात्यातील 80,000 एटीएम ऑनलाईनद्वारे लुटण्याची घटना घडली आहे. तानाजी विठ्ठल कदम यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम खात्याची माहिती अज्ञात माणसांनी मोबाईलवरून विचारली. तसेच तुमच्या बँक खात्यामध्ये अडचण आलेली आहे, ती दुरुस्त करायची आहे, त्यासाठी तुमचा पिन नंबर सांगा असे विचारले असता त्यांनी तो त्या अज्ञात माणसाला सांगून टाकला. त्या अज्ञात माणसाने त्यांच्या खात्यांवरील 80,000 रक्कम ऑनलाईनद्वारे लंपास केली. याची माहिती कदम यांना कळताच त्यांनी आळेफाटा पोलीसमध्ये फिर्याद दाखल केली. या अज्ञात माणसांविरुद्ध पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा गुन्हा दाखल केलाय. यापेक्षा इलाज भयंकर होऊ नये याची काळजी घ्या असा सल्ला शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या प्रस्तावावर शिवसेनेनं मुखपत्र सामनामध्ये हे मत नोंदवलं आहे. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीची गरज जितकी मुंबईला आहे तितकी ही इतर शहरांनाही आहे. शिवाय या प्रस्तावामुळे नव्या सरकारवर पक्षपातीपणाचा आणि मुंबईला तोडण्याचा आरोप होत आहे. नव्या सरकारची इच्छा तशी नसली तरी विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळण्याची शक्यताही शिवसेनेने व्यक्त केली. मराठवाड्यातला दुष्काळ राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा, तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी करा अशी मागणी काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी केली. दुष्काळाच्या मुद्द्यावरून लोकसभेत आज चर्चा झाली, त्यावेळी अशोक चव्हाण बोलत होते. विशेष म्हणजे आजच अशोक चव्हाणांच्या नांदेड मतदारसंघात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. अर्धापूर तालुक्यातील कोंढ्यातल्या शिवाजी कदम यांनी कर्ज आणि नापिकीला कंटाळून जीवन संपवलं, तर बिलोली तालुक्यातील आदमपूर मधल्या मसना येतोंडे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. याच मुद्द्यावरून आज लोकसभेत चर्चा झाली. यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी दुष्काळग्रस्त भागाच्या मदतीसाठी ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. वाढत्या बलात्काराच्या घटना बघता नवी मुंबईतल्या गोठावली गावातल्या महिलांवर आता नवं बंधन घालण्यात आलं आहे. इंद्रायणी महिला मंडळाच्या या तालिबानी फतव्यानुसार आता महिलांना रस्त्यावर फिरताना मॅक्सी अर्थात गाऊन घालता येणार नाही, तसा आदेशच गावाच्या फलकावर लिहिला गेला. गोठिवली गावातल्या या महिला मंडळाच्या बैठकीत बदललेल्या वेशभूषेमुळे बलात्काराच्या घटना वाढल्याचं संशोधन करण्यात आलं. याच कारणामुळे देशभरातल्या बलात्काराच्या घटना वाढल्याचं इंद्रायणी महिला मंडळाचं म्हणणं आहे. त्यामुळे गावातील महिलांनी मॅक्सी अर्थात गाऊन घालून रस्त्यावर फिरू नये अशा अजब फतवाच इंद्रायणी महिला मंडळानं काढला आहे. अशा वेशभूषेमुळे पुरुष वर्ग आकर्षित होत असल्याचा शोध लावण्यात आलाय. विशेष म्हणजे मंडळाचा आदेश मोडणाऱ्या महिलेस तब्बल 500 रुपयांचा दंडही ठोठावण्याचा आदेश मंडळानं काढलाय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टाइम मासिकाच्या टाइम पर्सन ऑफ द इयर किताबासाठी निवडलेल्या अंतिम 8 उमेदवारांच्या यादीत जागा मिळवू शकले नाहीत. मात्र नरेंद्र मोदी हे रीडर्स पोलमध्ये टाइम पर्सन ऑफ द इयर ठरले आहेत. अंतिम 8 जणांमध्ये अलिबाबा समूहाचे प्रमुख जैक मा इबोला, केअर गिव्हर्स आफ्रिकेत इबोला विरुद्ध लढणारे, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, ॲपलचे सीईओ टिम कुक, फर्ग्युसनचे आंदोलक, गायिका टेलर स्विफ्ट, नॅशनल फुटबॉल लीगचे आयुक्त रॉजर स्टोक गुडेल आणि कुर्दिश नेते सुद्र बर्जानी यांचा समावेश आहे. रीडर्स पॉलच्या टॉप 10 मध्ये फक्त 3 जणांचा अंतिम 8 मध्ये जागा मिळाली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे रीडर्स पोलमध्ये 11व्या स्थानावर घसरले. मध्य प्रदेशच्या जेलमधून 5 दहशतवादी पसार झाले आहेत. ISIच्या सांगण्यावरून हे दहशतवादी देशात कुठेही हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुप्तचर संस्थेने देशभरात हाय अलर्ट जारी केलाय. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशमधील तुरुंगातून 5 संशयित दहशतवाद्यांनी पळ काढला होता. हे 5ही जण सिमी संघटनेशी संबंधित होते. या 5 जणांनी बँकेमध्ये लुटमारी करून दहशतवादी हल्ल्यासाठी पैसे जमवल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. ISIच्या इशाऱ्यावर हे हल्ले होतील अशी माहिती उघड झाली असून या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट देण्यात आलाय. बहुचर्चित सत्यम घोटाळ्यातील प्रमुख आरोपी बी रामलिंग राजू तसंच इतर आरोपींना एका स्थानिक न्यायालयानं दोषी ठरवलंय. गंभीर फसवणुकीच्या आरोपाखाली चौकशी कार्यालयाने केलेल्या तक्रारींवर न्यायालयानं हा निर्णय सुनावलाय.
कंपन्या संदर्भातील प्रकरणात मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या गंभीर फसवणूक तपास कार्यालयानं SFIO सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेसच्या माजी संचालकाविरुद्ध आर्थिक घोटाळ्यासाठी विशेष न्यायालयात कंपनी कायद्याच्या नियमाच्या उल्लंघनाच्या 7 तक्रारी डिसेंबर 2009 मध्ये नोंदवल्या होत्या। याच प्रकरणात राजू आणि काही संचालकांना 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली। तसंच प्रत्येकी 10,000 रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावण्यात आलाय, तर इतर तक्रारींवर केवळ 2 दंड लावण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या प्रस्तावामागे मुंबईला तोडण्याचा कोणताही डाव नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। ते आज अधिवेशनाआधी नागपुरात बोलत होते। मुंबईच्या विकासाला चालना द्यायची असेल तर अशा समितीचं स्वागत करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी नोंदवलं। जे अशा समितींना विरोध करतील ते मुंबईच्या विकासाच्या विरोधात आहेत, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली। मुंबईतील प्रकल्पांचे सर्व कायदे केंद्राशी संबंधित आहेत, त्यामुळे लहान किंवा मोठा विकास प्रकल्पांसाठी नेहमीच केंद्र सरकारकडे परवानगी घ्यावी लागते। मुंबईच्या हितासाठी आणि विकास प्रकल्प मार्गी लागण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। नगरच्या नेत्यांच्या तीव्र विरोधानंतर ही मुळा आणि भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळानं तहानलेल्या मराठवाड्यासाठी 7.89 TMC पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचे आदेश दिले आहेत। त्याला विरोध करत आज माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते शंकरराव गडाख यांनी नगर औरंगाबाद रस्ता रोखून धरला होता। त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती। तर माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी निळवंडे धरणाच्या बांधावर ठिय्या आंदोलन केलं। मात्र गोदावरी विकास महामंडळाच्या आदेशानुसार आज मुळा धरणातून 1100 क्युसेक सन तर भंडारदरा धरणातून 5000 क्युसेक सन पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हिवाळ्यात जर जायकवाडीला पाणी सोडलं तर उन्हाळ्यात नगरकरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल, अशी भीती नगरकरांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केलाय, तर विरोधी पक्षनेतेपदासाठी RR पाटील यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती पक्षाचे नेते अजित पवार यांनी दिली। ते आज नागपुरात बोलत होते। शेतकरी कामगार पक्षाच्या गणपत देशमुख यांच्यासह त्यांचे सहकारी धैर्यशील पाटील, पंडित पाटील आणि अपक्ष आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादीला पाठिंब्याचं पत्र दिल्याचं अजित पवार म्हणाले। अशा प्रकारे राष्ट्रवादीचे 41, शेकापचे 3 आणि अपक्ष 1 असे एकूण 45 आमदार आमच्याकडे आहेत। त्यामुळे संख्याबळाच्या जोरावर विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला मिळावं अशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केल्याचं पवारांनी सांगितलं। सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून माजी आमदार मोहन जोशी यांनी 1000 गरीब महिलांना 1 लाखाचा अपघात विमा व गोल्ड कार्ड ज्येष्ठ समाजसेविका रेणू गावस्कर यांच्या हस्ते वितरित केले। कार्यक्रमास महिलांची लक्षणीय उपस्थिती होती। पुन्हा एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। मुंबईची चिंता ताकही फुकून प्यारा, उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य। दुष्काळाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा, लोकसभेत अशोक चव्हाणांची मागणी। महिलांना गाऊन घालाल तर 500 रुपयाचा दंड, महिला मंडळाचा तालिबानी फतवा। पंतप्रधान नरेंद्र मोदी टाइम पर्सन ऑफ द इयरच्या रेसमधून बाहेर। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसोबत। पात्रा टाइम टीव्ही महाराष्ट्र। नमस्कार। Thank you.